वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। चोरी म्हणजे माझ्या आयुष्यात लागलेला ग्रह. ये मेल्या सूर्य डोक्याला इलो आणि ग्रहण कसला चंबूट. ह्या माझ्या आयुष्यात लागलेला सूर्यग्रहण हा. लय बोललो नाचा आणि चाय ठेवजा. त्याच्यासाठी जन्मा घातला ना. आबा काय रे पाया पडतो. बघ मेल्या शीख याच्याकडनं काहीतरी शीख. मी पण पडतोय. नको 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 चल माझ्या हातामध्ये. येलो गुरसो खायचो काय सांगणार भेटणार बाबा काय कळत नाही. अरे मेल्या बापचा काय वर कसं काय रे असं घाबरवतं किती आणि सकाळी सकाळी तुमचं राहिला का दादावर चिडू काय केलं ते. काय केले. अरे मेल्या शिगमो संपल्यानंतर किती दिवस झाले रे. हा अजून ह्यो आशिवल्याच्या काशिवल्या आणि पोरीन मका फशिवल्यान म्हणतात. आणि ह्या काय तर नवीनच काढल्यान. हा माझ्या आयुष्यात लागलेला काय तर ग्रहण असा काय तर बडबडत होतो. गाईला आता तुका हसू काय झाला रे. बाबा त्याचं काय माहिती आहे. उद्या परबंध चेडू इला गावाचा. हा मग मग हे हय सांगतोय. हो इला आणि आमच्या दादाक ना मामाच्या गावात घेऊन गेला. हा मग मग हे हय सांगतोय. हो मामाच्या गावात नेल्यानंतर नेले. देवळात नेऊन पत्रिका ठेवल्या. हा मग मग हे हय सांगतोय. माझ्या गावात नेल्या पत्रिका ठेवल्या. दादा पत्रिका तुझ्या पोटात काय रवता नाही. बाई माणूस हवा कशा घ्या घरात. येवा चाय पिवा. लय बोललो ठेवतो. आता माझ्या ताकद नाही रे. नाही ना. दादाच खाली आणलं बटन नाही. दुखा त्याच्यापेक्षा. बरा मी काय म्हणत होतो का मगाशी पत्रिका ठेवली आणि त्याच्या पुढे काय काय सांग. नाही हो. येतं काय पिवा चाय पिवा तुम्ही. बुवा. बाबा. चाय गोड झाली आहे का मस्त लावतो. हा नाही. आपल्या घरात ना ह्या बाई म्हणायची गरज आहे. आम्ही किती कामा करतो. घरात कामा बाहेर कामा. तुम्ही पण आता थकला तेव्हा तुम्ही एक काम करा. तुम्ही मुलगी बघा. असा म्हणतोस. हा. बरेच दिवस झाले मी सुद्धा तोच विचार करत होतो. म्हटला तुझ्यान काय जमूचा नाही. आता माकाच काहीतरी बघूक वया. होय ना. तो बघा. पण तुमका चालत ना. चालत का जर तुमका आवडा तर माका आवडा. मग ठरला जर तुका आवडात तर माका पण आवडात. हा तशी मी तुमच्या परवानगीचीच वाट बघत होतोय. बाई माणूस घरात असलेला बरा. त्याशिवाय घर पण नाही ना. तसा या पोरग्या हा नजरेसमोर कोण हो? कोण हो. हे लांब सडक केस. हे लांब सडक केस. हे गोरे गोरे गाल. हे गोरे गोरे गाल. हे मोठे मोठे डोळे. आणि वाडीतनं चलताना जाकाय ठुमकत चलता. अरे पैजणींचा असं आवाज येता. छुम 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 छुम.
मेले तुका कशा गावात हा ना या अरे दादा तसा नाही रे ऐकी म्हणून विचारतो काय गरज नाही बाबा तुका ओळखतोय मी जाऊ बाबा ओ बाबा नाव काय हो नाव नाव शेवंता. शेवंता हा. शेवंता जरा वया लोकांना काय वाटत अरे मेल्या वय काय करूच आता घरात लक्ष्मी येतात ती बघ ना. हा किती वेळा सांगले होय. पदरात पडत तर गोड म्हणून घे हा मी गोड मानून घेतलं होय फक्त तुमचीच वाट बघत होतोय नाहीतरी ह्या जगात आपसाच्या लग्नाचा विचार कोण करतात. त्यामुळे मी ठरवलंय शेवंताक सांगणार उद्या लगीन आणि परवा हनीमूनला काश्मीरला मी आणि शेवंता काश्मीरला हनीमून करणार. म्हणजे बघात पासून तुम्ही तुमच्या लग्नाचा विचार करता हा मग हो, तुमचा काय म्हातार कुठे लागला काय तो घरातलं फ्रीजचा दरवाजा उघडला तुमचा चिवूळ होय काश्मीर काय जातं खाली म्हणून काय हो बाबा नातवंडा खेळवचे दिवस तरी लगीन करता करता तो 2-20 बिना लग्नाचे झील त्यांचा विचार करा आधी माका वाटला माझ्याशी माझ्या भल्याचा विचार करतो. होय होय त्यांचा आता पोचवचा विचार करता तुका होता काय शोभलं का काय बोललंस का. तुमका शोभता का ह्या वयात लगीन करूचा बरा का जाऊ दे आता या सुचलं हा काय हो म्हणजे सांगतो म्हणजे बघा पटका काय जर समजा आपण तिघांनी मिळून एकाच मार्गात लगीन केला तर आबा हे बघा मी काय बोललो नाही तुम्ही काय ऐकलंच नाही मीच सांगतोय. कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी बाई ताजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल हॅलो पिऊ तुझ्या फोनची वाट बघत होत अगो कसा होता तुझा फोन नाही तर कसे सकाळ झाल्यासारखे वाटत नाही बरं का जाऊ दे चाय पिलो काय अजून नाही अगो तू चाय पिलोस नाही मी पण नाही पिलो आताच मेले चहा आणि खाली काय बिस्किटा कसले खात जरा बटर बिटर खा जरा जाडजूड हो नाका मला जरा बरा वाटत हो मग काय करायचं बस हा का जाऊ दे काल रात्री भेटलो होतोस का खय काय या म्हणजे घराच्या आधी येशी ना रात्री तो बापचा कसला घाबरत मी सांगते ना कारण कायचा नाही होता भेटू नको येऊ तासोड एक काम कर रात्री व्हिडिओ कॉल करून दाखवशील ना अगो कोण गेला तुझा पण नातेला चावड झालं मग बरा का जाऊ दे ना घरात एक कावळं फिरता हाय लव यू बोलू आणि आपले तू चला ऐकलं सगळा मी काय नाही ऐकलं मुलगे घरांच्या आडीत गेलो असता नाही व्हिडिओ कॉल करून दाखवणार होता काय आम्ही नाही बाबा मी काय म्हणतो तुम्हाला भाव ना मागता ना तू जसा पोर खटवलं असतं तसं जरा कटूची काहीतरी आयडिया दे अरे एवढाच ना मी शिकवते तुका वा तू शिकवता होय. आज माझा गुरु काय गुरु अरे खरंच ते माझी तलवार अरे तो सोनातलं मैत्रींचा गुरु ना त्या प्रेम गुरु बाबा बाबा बघता पोरी पटतील बघता बघता काय उपयोग झालो ना भरपूर प्रयत्न केला होतला चला सगळा ठीक होतला 5,000 दी
जास्त होतं बघू. हे बबलू बिबलू काय नाही हा. मी गुरु होय. पोरगी हवी आहे ना. 150 रुपये देतो. 150 हा चालते. 150च पडलं. लवकर आता तुझ्या आयुष्यात ना सगळं अंधार दिसता. गेले डोळे उघड. दिसता दिसता होय ना? सांग मला काय काय झालं. हा बघ, तुझ्या राशीत ना आबा नावाचो ना शनी आडवा बरोबर तेका उभं करूचो लागा आणि तेका उभं करून माका पहिल्या ती खत्री जाऊन बसूचा लागा. थांबव घ्या. अरे खंबो नाही रे बाबा, शांती करूसाठी बसूचा लागा. त्याच्यासाठी हे 150 रुपये. होय ना? दिलंय ना पैसे. मग बोल काय. आता याकच काम करायचं. मी सांगेन तेवढाच करायचा. चला. हे बघ, पोरी पटवते ना ट्रिक असतं. पहिलं उपाय, हा, सांग. पोरी पहिल्यांदा भेटून गेल्यावर काय करशील? पोरी पहिल्यांदा भेटून गेल्या मिठी मारतो. अरे बाबा, एवढ्या जोरात पिटे मला चिरडूचा ना. हे बघ, पहिल्यांदा पोरी भेटून गेल्यावर ना काय करायचं? हात घ्यायचा आता आणि शेक हँड करायचं. काय करशील? सेकंड. शाबाश, जा. काय झालं? तू सांगलं सेकंड करायचो. ते का माहित आहे का काय येत नाही रे. त्यांनी माझ्या कानात आली दिल्या रे. फॉरवर्ड निघाला. जाऊ दे, तो दुसरा उपाय सांग. वा, दुसरा उपाय सांग. पोरींना गुलाबाची फुलं लय आवडतं. गुलाबाची फुलं. गुलाबाचा फुल घेऊन जा. बघ पट्टा की नाही, जा. डबल. काय झालं? तू सांगितलं का गुलाब घेऊन जा. ते का गुलाबाची ऍलर्जी पाहते. पुन्हा जाऊ दे, बता सांगा कधी कधी. तुम्हाला एक दुसरा उपाय देतो. काय? सांग. मुलींना ना ड्रेस लय आवडतं. सांग सर. या, हा. पुन्हा एखादा नवीन ड्रेस घेऊन जा. बघ पट्टा गिरायचा. शाबाश. काय करशील? ड्रेस. शाबाश, जा. सांगतोय. काय झालं? काय सांगतोस? ते का मी ड्रेस घेऊन गेलो. दुकानदारात चालले एक मस्त पैकी ड्रेस. ते पहिल्यांदाच गर्लफ्रेंड का भेटून जा. त्याने इंडिया दिले. हे दिलं? बघ या दाखव. काय एवढं चांगलं ड्रेस होतो. हे गेल्या, तो बॉल केवढा, तो ड्रेस केवढो, ते मारीत नाही तर काय. मोठं झालं. मग होतो काय गेल्या? बरं, तर जाऊ दे सगळा. बरं, तो उपाय देतो. वा, मुलींना ना डान्स करून लय आवडता. डान्स. हा, पण माका येत नाही. का नाही येत? मी शिकवतो. वा, गुरु तुझो. होय. हा, मी दाखवतो. हे बघ, बघ कमी दाखवले. हा, आता राहते. हा.
डान्स काय डान्स करवतो रे आम्ही तेवढं आवाज फोन येतो आणि त्या हातातून चटकन पडला फुल्यावर आणि माझ्या दिल्यावर गालावर काका ना तुझा प्रॉब्लेम लक्षात दिलेलो होय तुझ्या आयुष्यात का होण्यासारखं दिसत नाही तरी पण तुझ्यासाठी एक उपाय सांगतो तो असो की तुझ्यासाठी नाही पोरी सोड पोरीचो नाच अरे तुझ्यासाठी नाही पोरी सोड पोरीचो नाच आता फक्त एकच उपाय आपला हात जगन्नाथ तुझ्या असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ
क्षण आतुर आतुर झाले. रोज काहुरा काहुरा नवे. मन धागा धागा जोडते नवा. मन धागा धागा रेशमी दुवा. मन धागा धागा जोडते नवा. धागा धागा रेशमी दुवा. हॅलो. हा बोल ना भावड्या. अरे काय सांगू, घात झालो रे, सगळं घात झालो. काय रे, काय झाला का? अरे काय सांगू तुला, पोरीने मला फसवलं रे. काय म्हणतो का? होय. अरे ते काय आज मी फायनली प्रपोज मारलं. पण काय नवऱ्या मुंबई वालो हो. अरे रे, वाईट झाला रे. हे बरं काय म्हणतं, तू काय टेन्शन घेऊ नको. संध्याकाळी तुझ्या घराकडे भेटूया आपण. अरे पण कोणाला सांगू नको हा? अरे नाही, कोणाक नाही सांगत. तू काय टेन्शन घेऊ नको. पण ह्यो मीटिंग मध्ये विषय मात्र हो पण. अरे बाबा नको मीटिंगचे माझे प्रश्न तू सांगू नको. बरं बरं, चल नाही सांगत. चल भेटूया संध्याकाळी. हा. ठीक, बाय. तुझं बापूस लय कवी साहेब. येता जाता तुझ्या मागे तुझी आई साहेब. माता मातुरी तुरबी तुरबुनी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो. एक पोरगी खूप मस्त दिवस होते ते. बाबांपासून लपून छपून माझं एक वेगळंच विश्व होतं. सॉलिड होता तो, सतत काहीतरी धक्के द्यायचा. एकदम सॉलिड. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मनामध्ये भरली होती. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल. लक्ष पूर्ण चालली होती, माळी होती. काय बोलता? बोल. अरे आपल्या भाऊचं कळलं का रे, काय झालं तर? काय झालं? काय झाला? लगीन करणार? हे भावा, तुका राग नाही ना रे? नाही रे, मला नाही राग. अरे हनुमान जयंतीक ना त्या गुरुवाच्या पोरीच्या मागणं फिरा होतं. त्याचा काय झाला? अरे हो, अरे फिरलेले आणि गेम केले. गेम केला? भाऊ भाऊ तर लॉटरीच लागली. हा, भाऊचं नशीबच चांगलं अरे. हारी. अरे भाऊन नाही रे, पोरीन गेम केले. पोरी पोरी कसं काय गेम करीत ना कसं? अरे कसं काय म्हणते? अरे तुम्ही समजता कसलो गेम नाही रे. म्हणजे हे आपल्या होणाऱ्या वहिनी आपल्या भाऊ फिरूक गेले, उगवली फिरली, अगदी एवढी फिरली की आमच्या भाऊ तो सोच खाली झाला. जेव्हा आमच्या भाऊ लग्नाचा विचारल्या तेव्हा म्हणतात, अरे फिरू तर ठीक आहे, पण माझं लग्नात मात्र मुंबईतच होईल. अरे मेल्या भाऊचं नशीबच चुकी आहे. दे रे. आता जाऊ दे. मी काय म्हणतोय, बोल. आता आपलं भाऊ येत हं? तो हिल्यावरती देव द्यायचं. ते काय कोणी चिडवायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आता तुमच्या त्या काय चांगले भाऊ बद्दल
काम भिकार करता कामा नाही भाऊ इलो भाऊ मला लगीन करायला पाहिजे नवरा झाला पाहिजे मला लगीन करायला पाहिजे झाला त्याला सांगून मोकळं केलं तुझ्यावर पोटात राहत नाही याच्यासारख्या. मी जातोय बाबा. ए भाऊ काय झालं रे थांब रे थांब एक पीक मागा टेन्शन खल्लास जा, नको रे. अरे बस रे भाऊ अरे बस माझी डिग्री नाही बस बस ये रे भाऊ ये काय इथं नाटक लागला ये ते बसू दे. माझ्या बाजूला जरा काय बोलू तू नको. वाट लावून टाकलं सगळे या मेल्यांचं सांगलं आता काय गावचा नाही गावचा ते भावा सोड हे भावाच्या लडक्या भावा चल एक पॅक बनव माझ्या भाऊ ना हिल बापूस काय त्याच्या कामाचे नाही आहे. तुमचा आपला दोघांचा बरं चालला आणि आमच्या भाऊ एक लग्नात मुलगी नाही देऊ शकत तुम्ही काय बोलणार चेस आहे चेस भाऊ चेस किती अजून आहेत खाले बाबा मी सांगितले संपले ते ना खाल्या रे खाल्या तू काय चाललो म्हटलं काहीतरी बोलत जा तर आज हाय जमलेल्या माझ्या बेवड्या मित्रांनो तर आज आपण हाय जमलो एका मोठ्या विषयावर चर्चा करू बाबा थंड घे तर चर्चेचा विषय नंबर 1 आपल्या न होणाऱ्या वहिनी आपल्या भाऊ फिरून त्याच्या तळव्याची झीज केल्या ना होय ही डोपरा त्याची कंबा मोडून टाकल्या ना काय आणि चालून त्यामुळे त्याच्या शरीराची हानी झाली आहे. विषय नंबर 2 आपल्या न होणाऱ्या वहिनी आपल्या शॉपिंग करून आपल्या भाऊची आर्थिक हानी केल्यानं. विषय नंबर 3 आजकालच्या ह्या पोरींका फिरून टाइमपास करू गावातले पोर चालतं लग्नाचो विषय इलो ही एका मुंबईचोच पोरगो होयो ह्याच विषयांवर आज चर्चा करूची बरोबर ना रे बबलो बरोबर अरे या गोमुंगा ना बाहेर वागण्यातला हवा पण वागण्यातलं नको तो मात्र मुंबईतलो अरे तो संडा साफ करणार असलो ना तरी चालत पण मुंबई मासेमारी करणारो शेती करणारो बागायतदार तो त्यांका नको त्यांका कोण होय गो मुंबईचो ठीक आहे म्हणतो आपण या पोरींवर बहिष्कार टाकूया. हे दादा नको रे अरे तुला बोरी भेटत नाही म्हणून काय झालं आपला रे हत ना हे शिक लहान भावाकडनं काहीतरी शिक आता टेन्शन इला रे भरपूर दादा टेन्शनीला होय रे. मग तुझ्यासाठी एक कविता कविता चालेल कविता दे नाही तर कविता दे बोलता लवकर दे एकदा करून मोकळं होत लगीन 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 लगीन
ए बाबा तसा कविता नाही रे. मग हे हा. अरे खातोय. अरे पुस्तकातली कविता. पुस्तकातली हा. ऐका हा ऐकतो बोल. ऐका हनुमान जयंती चक्की वाजवून दादा पोरीत पटवल्या. वा वा क्या बात है. क्या बात क्या बात क्या बात. हनुमान जयंती चक्की वाजवून दादा पोरी पटवल्या आणि पोरी आमच्या दादा फिरूक नेऊन बसवल्या. क्या बात है. क्या बात है. चुम्मा. बसवले म्हणतात. असं माका एक कळत नाही हा? या मुंबईच्या पोरामध्ये काय वेगळं हा? त्या गावातल्याच्या नाही हा? अरे आपले पोर काय कमी आहेत मुंबईवाल्यांपेक्षा. अरे मुंबईवाले पोर सकाळी सकाळी जीव जेव्हा गोष्ट जीव जेव्हा कामाला जात हा रात्री उशिरा घरा घेत. अरे मर मर काम करत हा. आणि आपले गावातले पोर बघ अगदी कसं अगदी आरामात शेठ माणूस आरामात उठणार आरामात कामावर जाणार हा. आता आपल्याला गोटच बघ हा, सोबत खाया कामात खाया अख्ख्या वाढीक माहिती नाही. महिन्यात मोबाईल नवीन 6 महिन्यात लॅपटॉप नवीन वर्षात गाडी नवीन आणि दिवसा चोरी पण नवीन. काय सांगणार हे बाबा तुझ्या राग नाही नवीन. गोट्याकीचा ए गोट्या तुझ्या राग नाही ना रे. नाही अरे वा रागीला वाग ताई आमची अभिनी बघ त्यांचे कसे गावात लगेच लग्न झाले त्यांच्याकडे कधी पण पैसे माग त्यांचा यादच काम पगार झालो नाही. त्यांच्याकडे हनुमान जयंतीक पैसे माग पगार झालो नाही. त्यांच्याकडे क्रिकेटचा पैसे माग पगार झालो नाही. त्यांच्याकडे चषक दह्या करून पैसे माग काय पावकेश करू त्यांचं पगार झालो नाही. त्यांच्याकडे टी शर्टांचा पैसे माग त्यांचा पगार झालो नाही. तसा नाही. लगेच व्हॉट्सअपवर मेसेज सहित आणि तापण फुल हाताचा हवा त्यांची कचेरी पटापट. अरे दादा त्याच्यासाठी काहीतरी करूचा लागता. अरे जिजवची लागत काय अरे बाबा ढोपरा नाही रे. अरे मेहनत करूची लागता. पूर्वीच्या काळी बरा होता पटापट करणं व्हायचं. अरे बरा कसला घरातली मोठी मंडळी ना ज्या मुलीच्या गळ्यात माळ घालून सांगायचे ना त्याच मुलीच्या गळ्यात माळ घालून मोकळ. तेव्हा पोरी पण भरपूर होते रे. अरे तेव्हा पोरी भरपूर होती कारण तेव्हा पोराच मॉब व्हायची. अरे ही एक 12 पोरा. अरे पोच्या बोतलून तयारच असायची औषधीच्या पट्ट्या. नाहीतर आत्ताचे बायका आणि त्या पोराच नको झाला तर याकच तो पण गेलंच होय. त्यातच आमच्या पोरांची वाट लागली. आता माझाच बघा हे पेट 2 जिल्हे एका लग्नात पुरी कशी आणायचे. बघा, 2 झाले. त्या संदीप मेत्रिक 2 झाले. लगेच त्याच्या महिन्यात 2 झाले. कशान म्हणजे करा 1 बाबा मेत्रिक 1 बबलू म्हणजे करा 1. यांनी काहीतरी विचार करू हो बोरिंग त्यांका चान्स. अरे दादा असेच जर सगळ्यांचा एक एक पोर झालो तर पोरांनी पुढे जाऊ का टिपरे खेळायचे. हा? काय झालं ते मागा काय झालं पोरं भेट नाही ते मागे तर पोरं भेट नाही. मी बांधणार बांधणार लग्नात पोरी मिळत नाही
बाण मारता हे तो झालो धनुष्य बाण गळा दिलो आणि बाण मारता बसलेलं खाली. हो तर रे. हे दादा तुझे किती झाले रे? अरे तो त्याच्या गर्लफ्रेंड तो चौथो बॉयफ्रेंड हा. अरे बाबा त्याचे पेक किती झाले ते विचारतो. दादा खरंच तू त्याचा चौथो बॉयफ्रेंड? नाही रे का जाऊन दे. मी काय म्हणतो आपण ना या पोरींच्या गावात कसा आणायचा याची शक्कल लढू होईल. ए कसं आणायचं म्हणजे काय म्हणतात? केसला धरायचं आणि परपटल खरं घेऊन यायचा. ए बाबा तुझा राग नाही ना रे? अरे नाही गप करा रे कोणतरी. एक नाहीतर अजून दारू दिला नाहीतर अजून घेऊन तरी जावा. एक काहीतरी आवाज येतात रे, कसलो तरी आवाज येतात. मी काय सुनाक ना काहीतरी करू ह्या पोरींका पटवून देऊ गोया की गावातही रोजगार हा. होय होय. अरे हय पण माणसं सुखात गमतो. बरोबर हा. अरे गावात राहण्यासारखा सुख दुसरा काय नाही. शुद्ध हवा, थंड पाणी, सुंदर निसर्ग आणि जीवात जीव लावणारी माणसा. आपल्याक ना हय काहीतरी उद्योगधंदे हय पिकणाऱ्या शेतीची आंब्याची गुणवत्ता वाढू हवी. उद्योगधंदो उभारू हो. मुंबई इतकोच पगार आणि नोकरीची संधी हय मिळाली तर आपले हे पोर मुंबईत जाती कशा? हे तुमका सांगत होतं त्यांना आवाज येतो कसलो तरी. काय केला जेव्हा पान मंत्र देत होता ना तेव्हा भिंतीत कान लावून ऐकत होत आणि त्यांनी सांगेल तसा तसा करत गेलोय टाकलंय करून लगेच. आता मी आणि तुमची आव उद्या जाणार काश्मीरला हनीमूनला. देवा रे देवा देवा हर देवा रे देवा 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 रे देवा देवा हर देवा रे देवा देवा देवर देव तुला उकट म्हणतात मायाळू कणवाळू. देवा रे देवा देवा हर देवा रे देवा देवा देवर देव तुला उकट म्हणतात मायाळू कणवाळू. गुडघ्याला पाशिंग बांधून बसून रे आता तरी मग टाळू. रेड्याची मिळतात मच्छी बिलैयानं गायची मिळतात वळू. रेड्याची मिळतात मच्छी बिलैयानं गायची मिळतात वळू. मग आमचं कपाळी का नाही निवडीच पायाला आम्ही लग्नाळू.